नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत पालक पुरी। तर पालक पुरी बनवण्यासाठी इथे मी एक मूठभर पालक छान स्वच्छ धुवून घेतला आहे। इथे पाणी उकळलं की गॅस बंद करून याला 5 मिनिटे असंच याच्यात ठेवून देऊया, म्हणजे पालक ब्लांच होईल तोपर्यंत आपण पीठ तयार करूया। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन घातलं, नंतर ओवा, तीळ घातली आहे, एक छोटा चमचा लाल तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, नंतर पालक आपण थंड करून घेतला, यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालून याची आपण छान पेस्ट तयार करून घेऊ। तर पालकाची पेस्ट तयार झाली आहे, ती या पिठामध्ये घालायची। यामध्ये 1 चमचा तूप आणि चवीनुसार मीठ घालायचं। याला गरज वाटेल तरच पाण्याचा वापर करायचा, नाहीतर यामध्ये छान आपण असं घट्टसर कणिक मळून घेऊ। इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे, तर आपलं कणिक इथे मळून तयार आहे। याला 5 मिनिटे भिजत ठेवू। 5 मिनिटे झाले, पीठ छान भिजलं आहे, तर आपण याची पुरी करूया। जास्त जाड किंवा जास्त पातळ आपण करत नाहीये, बघू शकता अशी मध्यम आकाराची पुरी लाटली की पुरी छान फुलते। तेलही छान गरम झालं आहे, आपण पुऱ्या तळून घेऊ। तर इथे पुरी छान फुगली आहे, बघू शकता। तर आपण सर्व पुऱ्या अशाच तळून घेऊया। तर आपल्या सर्व पुऱ्या तळून झाल्या आहे, बघू शकता छान अशा टम्म फुगल्या आहेत। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।